जय जय गुणवंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही? आज तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी जात आहे आता परत शेतामध्ये. एक वेळेस काल काही गेलो नव्हतो मी, तर आज जाणार आहे. तर आता आपण डायरेक्ट पूर्ण शेताचा पण आज म्हणजे पूर्ण शेताचाच ब्लॉग करणार आहे. आज सुचत पण नाही मला, कारण की सगळे लोक गेलेले आहेत समोर आणि मी पप्पाच मागं राहिले आहेत. बघा पप्पा तिथं, मी आहे. तर आता टाईम न करता मी डायरेक्ट पोहोचतो माझ्या जागेवरती. म्हणजे ट्रॅक्टर आहे तिथं, ट्रॅक्टरमध्ये बसून जावं लागतं. त्याला डायरेक्ट तिथून समोरचा ब्लॉग भेटणार आहे तुम्हाला पाहायला. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आजचा ब्लॉग पडला आहे, तर तुम्ही बघून घ्या किती भारी निघाला आहे तो. त्याच्यामध्ये ना मी सोयाबीनचं निंदन केलेलं आहे. आणि आबाळ बघा आजचा किती खूप आलेला आहे. तर चला आता निघतोय मी, कारण की लेट झालो आहे. पप्पा आणि डायरेक्ट भेटू तुम्हाला शेतामध्ये. बाय बाय. Colors and promises, how to be brave, how can I love when I'm afraid to fall, watching you stand. तर आता आम्ही बसलो जेवण करायला आणि मम्मीने बनवली मुंगाची डाळ आणि शेंगा वगैरे आणल्या भाजून आणि चपाती आणि शिमला मिरची. आणि आता आमच्या इकडची जे पराठीचे जे शेती आहे ना, ते बघा आता पराठी किती भारी दिसत आहे आमच्या इकडे. एवढी भारी हवा लागत आहे ना जेवण करता करता. म्हणजे मी जेवण पण करत आहे आणि ब्लॉग पण काढत आहे. बघा किती छान दिसत आहे पराठी. याच्या कमेंटमध्ये नक्की सांगा की पराठीच्यापासून कोणता फायदा होतो आपल्याला. तर आमचं झालं आहे जेवण वगैरे करून आणि आता जायचं आम्हाला आमच्या तासावरती. आणि पप्पा वगैरे म्हणजे जेवढे पण आहेत दोघं तिघं जण हे डबे वगैरे ठेवतात व्यवस्थित अटकून, कारण तिकडे कुत्रे खूप आहेत. तर ते आजोबा चालले आता डबे. गाडीवर घेऊन आलो होतो घरी. म्हणजे मालकाची गाडी आहे, एवढी आवाज करत आहे ना गाडी, मला असं येत आहे. घरी आणलो होतो मी आणि घरी सोडून गेला ताईला. तर आता मी निघालो आहे परत शेतामध्ये जाण्यासाठी. आणि मला तर लागते या गावाच्या मधून, म्हणजे गावाच्या आत दिवसा लागते आणि तिथून जावं लागते तिकडं. तर मी आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला शेतामध्ये, कारण की गाडी चालवतं जास्त मोबाईलवर लॉगिंग करता येत नाही बघा इकडचा रोड. तर मी पोचलो आहे शेतामध्ये. आता परत माझं जे काम होतं ते काम करतो. तर माझं काम झालेलं आहे पूर्ण आणि तोंडाला परत एक वेळेस बरोबर बांधत आहे मी, कारण की आपलं गरम खूप होत आहे आणि मेन म्हणजे की घामाने चेहरा खराब होतो, ऑइली ऑइली. तर आम्हाला सुट्टी झाली होती, फायनली आम्ही घरी पोहोचलो आहे, कारण की मी बसलो होतो बॅक साईडला. तर जागा नव्हती ना मला. आणि बघा यांना की यांचा फोटो काढत आहे, तर हे ना समोर आले आहेत. तर आता वाजले रात्रीचे 10 आणि मी काही ब्लॉग बनला नाही, कारण की एवढा अंग दुखत होता ना माझं, म्हणजे बरं नव्हतं वाटत होतं, एकदम कंटाळाला होता. तर डायरेक्ट मी हातपाय वगैरे धुतले आणि गावामध्ये गेलो. आज आमच्या गावाचा बाजार होता, शनिवार होता ना, तर हप्त्यातून एक वेळेस आमच्या गावाचा बाजार राहतो. तर मी चिकन वगैरे आणलं होतं. तर मम्मीने स्वयंपाक वगैरे केला आणि आता जेवण वगैरे झाले आहेत आमची. आणि मम्मी आणि दीदी तर झोपलेले आहेत आणि पप्पा बघत आहेत आता मूवीज बघत आहेत. पप्पा अक्षय कुमारची आहे आणि पप्पा झोपलेले आहेत अंगावर घेऊन आणि मम्मी आणि दीदी
म्हणजे सर्व झोपलेले आहेत आणि आता वाजलेले आहेत जवळपास 10:30 ते 11 झालेले आहेत आणि ब्लॉग झालेला आहे पूर्ण एडिटिंग. बस हा शेवटचा शॉट राहिलेला होता तर मी तो पण काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जेवढे पण म्हणजे शेताचे ब्लॉग बघत आहेत ना, म्हणजे शेतामध्ये मी वर्कआउट करत आहे, काम करत आहे, तर तुम्हाला ते कसं वाटत आहे की मी काम. तर माझं तर म्हणणं एकच आहे की स्वतःच्या याच्यावरच म्हणजे वर्कआउट जेवढं पण काही तुमचे पण होत असेल काम वगैरे हलकं फुलकं जे असेल ते काम वगैरे करून तेवढंच शिल्लक एक्स्ट्रा पैसे येतात, जेणेकरून मी माझं शिक्षण करू शकतो आणि मम्मी पप्पाचे पैसे बचत राहू शकतात. तर अशा प्रकारे मी शेतामध्ये काम करतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. काही नाही, एक बटन दाबायचं आहे आणि बस बेल आयकॉन पण टच करायचे आहे, जेणेकरून मला सबस्क्रायबर तुम्ही करून टाकसा. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जसं की आजचा ब्लॉग संपत आहे इथेच. बस तर मी पण थकलेलो आहे आणि मी करतो आता आराम. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज.